जो विजेता संघ येईल त्या संघाच्या दरम्यान नक्कीच क्वार्टर फायनल मात्र आपल्याला पाहायला भेटेल. आपण देखील आमचा आवाज ऐकत असाल, पाहत असाल, आपण देखील यायचं आहे या मैदानाच्या दिशेकडे. नक्कीच आपण जाऊया मित्रांनो मॅचकडे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जाऊया मित्रांनो मॅचकडे. जर पाहिले तर आई एकविरा स्पोर्ट मानिवलीपाडा आणि ओम साई रोहन या दोन टीममध्ये ही मॅच द्वितीय फेरीतील दुसरी मॅच. जो जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये एकता स्पोर्ट घोटसई संघाच्या अगेन्स्ट धडक देईल. तर जाऊया दोन्ही संघांना देऊया हार्दिक शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. याच देही याच डोळा रंगतोय हा क्रिकेटचा अद्भुतकारी सोहळा. पहिलाच बॉल तिकडे आपण पाहिला तर हो चकमक पाहायला भेटली तिकडे, परंतु फाईनचा क्षेत्ररक्षक चेंडू मात्र काही अडू शकले नाही. परंतु थर्ड मॅन चेंडूवरती येईपर्यंत इकडे मात्र चांगल्या धावा मिळतील. 2 धावेने श्री गणेशा झालेले आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा स्पोर्ट मानविलेपाडा टीम. मागील मॅच देखील जबरदस्त झाली, ज्या मॅचमध्ये आई एकविरा मानविलेपाडा टीमनं स्वर्गीय कुमार 11 कुंदे टीमला या स्पर्धेतून बाहेर काढलं. 47 धावा बडवल्या होत्या कुंदे टीमनं आणि त्या 47 धावा इकडे मात्र मानविलेपाडा टीमनं पार केला. संघर्षाची पराकाष्ठा झाली या मॅचमध्ये देखील. मॅच कशा पद्धतीने पाहायला भेटेल प्रेक्षकांना. इथे चांगला फटका सजवला, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडूनं वेग घेतलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटले तिकडे. आदेश त्या ठिकाणी मागील मॅचमध्ये देखील आदेशनं दुसऱ्याच चेंडूवरती अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं, त्याच दिशेने चेंडू आला होता. परंतु इकडे मात्र धावा मिळत आहेत 2, धावसंख्या 4. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत करण मगर, टेन क्रिक्स, आमचे धनुभाऊ. अहो इथे चेंडू स्वीकारला नाही, त्या ठिकाणी चेंडूला जाऊ दिलं. टान्स देखील त्यांचा हल्ला नाही, त्या ठिकाणी थोडीशी वाकले होते. त्या दरम्यान गावदेवी आपटी संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. गावदेवी आपटी संघ आपल्याला पुकार दिला जात आहे. इथे थोडासा लोअर फुलटॉस बॉल आपला पाहिला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिसफील्ड झाली आणि त्या अनुषंगाने डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील खराब लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. परंतु नशीब बलवत त्या ठिकाणी बॅकिंग झाली. आदेश चांगली पेट्रोलिंग करतोय. अगदी आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी लॉंग ऑफच्या दिशेने देखील तो पेट्रोलिंग करतोय. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अशी क्षेत्ररक्षण असणं फार गरजेचं असतं आणि त्यांच्यावरती पूर्णपणे जी मदार असते क्षेत्ररक्षणाची, जी मदार आपल्या खांद्यावरती घेतली आदेश त्या ठिकाणी आहेत. इथे मात्र आपण पाहू शकता या अगदी टॅप करायचा होता चेंडूला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना गोलंदाज सुमित, मागील मॅचमध्ये देखील सुमितनं चांगली कामगिरी केली, त्या अनुषंगाने ते सातत्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये. ओम साई रोहन टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, नाणेफेकीचा कॉल जिंकून. इथे करा बॉल, परंतु फटका फसलाय हवेमध्ये आणि इथे काय घडलं बघ दुबक ती बघ तिकडे झालं. पंचांचा इशारा नो बॉलचा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेला आहे. झेल इथे मात्र जर पकडली असती तरी देखील पंचांचा इशारा नो बॉल नक्कीच पाहायला भेटला. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती. धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. कोण कोणाची वाट लावेल या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तालीम इन्हें दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. पाहावं लागेल मॅच मध्ये. इथे आडव्या बॅटनं फटका लावून द कार्पेट आहे. जागा मोठी आहे त्या ठिकाणी, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूने वेग कमी घेतला आणि त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर नो डाऊट एक गडी बाद नाहीये, जिंदाबाद स्थिती आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आहेत. चार षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या इथे सुमितनं. मागील मॅच मध्ये देखील असंच समीकरण होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या सुमितनं.
कारण की आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं म्हणजे वाघाचा काळीज. इथे फलंदाजांना कुठेतरी अनुकूल स्थिती असते, कारण की 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण असतं, दोन क्षेत्ररक्षक असतात जे डीपमध्ये, आणि खाली जागेवरती इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या धावपलकावरती 10 आपण पाहू शकताय. 10 धावा धावपलकावरती आहेत. आणि आता षटक क्रमांक दुसरा सुनील, ज्यांनी मात्र मागील मॅचमध्ये काय कॅच पकडली होती आणि पारितोषिक देखील पटकावलं होतं. ते मात्र आपण पाहू शकता या चेंडू मात्र आडव्या बॅटनं चेंडू चाललाय त्या ठिकाणी. वाईट डिश लॉंग ऑन, मिड विकेटच्या मध्ये चेंडू आहे. एकच धाव मिळेल. आता आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक समाप्तीनंतर ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि वाईट डिश लॉंग ऑन देखील तिकडे ठेवलेला आहे. ऑफ साईडला देखील लॉंग ऑफ आहे, परंतु इकडे गॅप मधून चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त आहे. थोडासा बॅक ऑफ दी लेंथ होता, ती लेंथ मात्र इथं ओळखली. आणि चेंडू जर आपण पाहिलं तर ठाऊक होतं त्या ठिकाणी मिड विकेट ठेवलेला वाईट डिश लॉंग ऑन आहे. आणि त्या अनुषंगाने चेंडू देखील आपण पाहिलं तर अगदी हवेमध्ये जरूर खेळलाय, परंतु सेफ चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमा पार. या ठिकाणी कॅल्क्युलेटेड क्रिकेट आहे, रक्षात्मक क्रिकेट आहे, आणि हे क्रिकेट खेळावं लागेल. जसजसा क्रिकेटचा काल पुढे जात असतो त्या अनुषंगाने खेळाडू देखील चार्ज होत असतात, त्यांच्यामधील ऊर्जा देखील निर्माण होत असते आणि मेंदूला देखील खाद्य मिळत असतं. त्या अनुषंगाने हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगले क्रिकेट दाखवत आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या ना, दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला सध्या तरी सुनील 7 धावा खर्च करतोय. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, कारण की मॅच बॉल हरवलेला दिसतोय. चार षटकांची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये एकता स्पोर्ट घोडसई समोर जाऊन धडकेल. कारण की इथे मात्र आपण जर पाहिलं तर यजमान संघ आहे, जर त्यांचा विचार केला तर या होम ग्राउंडचा त्यांना खूप दांडगा अनुभव आहे आणि त्यांच्या समवेत खेळणं मात्र विजेता संघाला खूप कठीण जाईल. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो वैसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. जाऊया मॅच कडे मित्रांनो. धावसंख्या धावपलकावरती 17, खतरे की घंटा इथे मात्र नक्कीच वाजेल का, हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. वॉट बॉल, स्विंग अँड मिस अपील देखील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते. पंच देखील चांगली या मॅच वरती देखील त्यांची नजर आहे. पंच कृष्ण केने सरांना देखील आपण पाहू शकता, त्यांचे दोन्ही हात कमरेवरती आलेले आहेत. प्रवीण विशे सर आहेत. पुढील बॉल इथे जबरदस्त स्लॉट मध्ये, आणि त्याला पाठवलाय पुढच्या प्लॉट मध्ये. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त फटका इकडे आपल्याला पाहायला भेटला. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये, आणि चेंडू जणू काय आभाळाला गवसनी घालणारा आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या धावपलकावरती 23. आकाश फायरिंग करतोय. काय गोलंदाजी देखील आज जबरदस्त केली. आकाशने बॅटिंग देखील केली आहे. सातत्याने ही कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत ठेवणं फार गरजेचं आहे, कारण की ज्या वेळेला आपण नालिंबी संघाला एकता ट्रॉफीमध्ये करण पाहिलं असेल, दोन्ही मॅचमध्ये त्यांनी मात्र चांगलं अर्धशतकीय खेळीपर्यंत पोहोचले होते, चांगले धावा दमवले होते, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये सचिन दादांनी चांगलं कामगिरी केली नव्हती आणि त्यांना मात्र मॅच गमावी लागली होती. अशा स्थितीने आकाश देखील आज चांगली कामगिरी करतोय. सातत्यानं कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. ठोकलाय भीम टोला, वज्र टोला षटकार. घणाघाती प्रहार, बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला भेटले. आणि ऑन हॅट्रिक वरती आहे आकाश. काय जबरदस्त फटका. इकडे जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ओम साई रोहन संघाच्या प्रेक्षकांच्या नजरा आकाशाला भिडलेल्या आहेत की हे काय घडत आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग. टॉस इथे जर आपण पाहिलं तर गमावलेला आहे एकविरा स्पोर्ट मांडविलेपाडा टीमनं, आणि हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे. निमंत्रण स्वीकारत असताना पाहुणे तुटून पडलेले आहेत, त्यांची भूक क्षमत नाहीये. चांगला फटका इकडे मात्र आपण पाहू शकता. या लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आकाश तो मात्र थांबत नाहीये. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे, आक्रमकता केली जाते. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 10 धावा आल्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये सुनील यांनी देखील थोडंसं मागडं षटक हाताळलेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं तर 30, 15.0 ची सरासरी आहे. एकही गडी बाद नाही, आणि आपण करतोय ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. चला आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. आणि एकता स्पोर्ट घोडसई टीम जर आपण पाहत असाल स्क्रीन वरती ही लाईव्ह मॅच, तर आपण देखील या दिशेने मार्गस्थ व्हा.
आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत अनखरपाडा गावचे माजी सरपंच श्री अशोक धुमाळ साहेब आणि त्यांच्या समवेत माजी उपसरपंच श्री काळूराम मगर साहेब हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. रोमांचकता वाढलेली आहे. 15.0ची सरासरी धावफलकावरती आहे. इथून 30 धावा आपण जर पाहिलं तर जमलेल्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून या 12 चेंडूमध्ये काहीशा धावा नक्कीच येऊ शकतील, कारण की मिस्टर आकाश आणि त्याच्या सोबतीला मिस्टर छोट्या यांची जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. दर्जेदार क्रिकेट जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. 6 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी आकाशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली आणि छोट्याने देखील चांगले हात खोललेले. परंतु मी तर म्हणेन की छोट्याची ही जी बॅटिंग आहे, एकेरी दुहेरी धावांची लाईफ लाईन टिकून ठेवण्याची ती त्यांनी ठेवलेली आहे आणि आकाशला चांगली साथ तो मात्र देत आहे. तिसऱ्या षटकासाठी जगन गोलंदाजी मार्कवरती, ज्यांनी देखील आपल्या नावाचा परिचय दिलेला आहे. डॉट बॉल हाताळलेला आहे पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर. जगन याच्याकडून मात्र चांगली अपेक्षा असेल. ओम साई रोहन टीमला कमबॅक करू शकतो. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें गुबाल हो ऐसा वो खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना पड़ता है. संघर्ष करावा लागेल. संघर्षाची पराकाष्ठा या क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्ही दाखवली तर क्रिकेट तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही किती मोठे खेळाडू आहेत याला मान दिला जात नाही. क्रिकेट तुमच्या खेळीला मान देतोय. सातत्याने निरंतरता टिकून ठेवणं, कन्सिस्टन्सी दाखवणं हे मात्र फार गरजेचं आहे. कारण की क्रिकेटनं विराट कोहलीला देखील सोडलं नाही. त्यांच्याकडून देखील निरंतरता अपेक्षित होती. इथे जबरदस्त फटका, दर्जेदार शॉट, भीमटोला वज्रटोला षटकार. काय जबरदस्त शॉट आहे, काय बॅटचा फ्लो आहे आकाशचा. आपण पाहिलं तर आपल्या ऑन स्क्रीन वरती दर्जेदार फटका इथे नक्कीच आपल्याला पाहायला भेटलाय. जबरदस्त क्रिकेट. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है, और मंजिल है तो फिर मैं आकाश अब तक हूं ना. या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आकाशाला गवसणी घालणारे फटके या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने या ठिकाणी फटका सजवलाय. आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंवल्ले झाली. क्षेत्ररक्षक आहे. बॅकिंग मिळाली तिथे, चांगली बॅकिंग तिथे नक्कीच भेटली. आकाश देखील थोडासा हे झाला स्वतःवरती नाराज की हा चेंडू मात्र कुठेतरी बॅटचा फ्लो जर उंचावला असता तर नक्कीच दूरवर चेंडू गेला असता, परंतु तसं झालं नाहीये, तसं घडलं नाहीये. क्रिकेट आहे. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जगन गोलंदाजी मार्कवरती, त्याच दिशेनं गोलंदाजी करतोय. वड बॉल, आता बैठक मारायला भाग पडलं. या ठिकाणी झुकना पडेगा. परंतु दुसऱ्या बाजूला आकाश देखील सांगतोय मैं झुकेगा नाही साला, आणि जगन देखील सांगतो मैं भी झुकेगा नाही साला. तुम्ही जर मोठे फटकेबाजी खेळू शकता, आम्ही देखील डॉट बॉल काढू शकतो. सध्या तरी 8 धावा खर्च केल्यात जगन या षटकामध्ये. पुन्हा एकदा समोर असेल आकाश. इथे जबरदस्त फटका, वीरेंद्र सेहवाग ची आठवण करून देणारा ठोकलाय. हा दर्जेदार फलंदाज आकाशच्या बॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाला आणि पडतोय बाहेर तोफेचा गोळा. षटकार. काय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पूर्ण पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि अशाच प्रकारची मॅचेस देखील प्रेक्षकांना आवडत असतात. ज्या वेळेला षटकार आणि चौकाराची आतिषबाजी होत असते त्यावेळेला प्रेक्षक देखील आकर्षक होत असतात. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 44 आणि 35 धावांवरती बॅटिंग करतोय आकाश. आज अर्धशतक पाहायला भेटेल का आकाशचं? 15 धावांपासून अजूनही दूर आहे अर्धशतकीय पारी. 11 चेंडूमध्ये 35 धावा इथे मात्र आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये. पावसांचा ज्याप्रमाणे पाऊस पडतो ना त्या पद्धतीने धावा बरसत आहेत. धावा आणि धावा, या धावा इथे मात्र नक्कीच वाचवाव्या लागतील. जगन पुन्हा एकदा त्याच दिशेने गोलंदाजी करेल. ओ, आता जबरदस्त बॉल. आता ही लाईन खूप चांगली आहे. ही गुडलँड स्पॉट वरती जी लाईन असते ना मित्रांनो, ती लाईन कुठेतरी गोलंदाजाला पळवाट काढण्याची असते आणि ती लाईन इथे जगननं मात्र हाताळली. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा. आपण जर विचार केला तर 15.0ची सरासरी आहे सध्या तरी आपण विचार केला तर. परंतु या षटकामध्ये आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल? ओम साई रोहन संघ इथे कमबॅक करेल का? ही पुन्हा एकदा जी लय सुरू आहे त्या लयेनच मात्र आई एकविरा स्पोर्ट मानिवलीपाडा संघ मात्र धावांचा डोंगर इथे मात्र जमवेल का?
हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आणि आता मात्र या मॅचमध्ये काय शिकलं हे मात्र नक्कीच पाहायला भेटेल. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रतीक सज्ज झालाय. प्रतीक इथे मात्र आपण पाहिलं तर त्याच्याकडून अपेक्षा असेल या षटकामध्ये. मित्रांनो, म्हणतात ना, देव दुसरा दरवाजा उघडा ठेवल्याशिवाय पहिला कधीच बंद करत नाही. आणि म्हणून तुमच्या आयुष्यात कधी संकट निर्माण झाली, कोणी विश्वासघात केला, कोणी साथ सोडून गेला, तर देवावरती विश्वास ठेवा, कारण त्यांचा तुमच्यासाठी खूप चांगला प्लॅन असतो. तू करता वही है जो तू चाहता है, मगर होता वही है जो मैं चाहता हूँ. तू कर वही जो मैं चाहता हूँ, फिर होगा वही जो तू चाहता है. सातत्यानं प्रयत्न नक्कीच परमेश्वराला देखील चांगले वाटतात. इथे मात्र जबरदस्त बॉल, कमबॅक होईल. या चेंडून मात्र इथे दाखवले फलंदाज बाद. धावांचा नादखुळा इथे मात्र लागला होता त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. छोट्याला मात्र परतावं लागतं, कारण की आकाश जो मात्र आपण पाहिलं तर अर्धशतकाच्या काही धावांपासून दूर आहे. त्यानं मात्र नक्की स्ट्राईक घेतलेली आहे, परंतु घातकी असतं. या अर्धशतक जर आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या पटलावरती खूप घातकी असतं. आणि या अर्धशतकाचा आपण जर विचार केला ना, तर मोठे मोठे संघ देखील बाद होत असतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, आदी. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 44, एक गडी बाद. आधी आता मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये प्रतीक गोलंदाजी करत असताना संघर्षाची पराकाष्ठा करेल, परंतु आकाशला थांबवणं कठीण आहे. दर्जेदार ठोकलाय, घणाघाती प्रहार, फटक्यात आहे वजने धावा मिळतील अर्धा डझन. आपटी दिलेला बॉल होता त्या ठिकाणी, आणि काय जबरदस्त या ठिकाणी बॅटचा फ्लो दाखवलाय आकाशनं. धावसंख्या पोचली आहे संघाची सांघिक धावसंख्या 50 आणि 41 धावापर्यंत खेळतोय तो म्हणजे आकाश. आज आकाशनं चेंडूला मात्र आकाशामध्ये धाडलेला आहे, आकाशाला सलामी दिलेली आहे. तू वरचा आकाश आहे, परंतु या जमिनीवरती माझं नाव देखील आकाश आहे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाश इथे मात्र आपण पाहू शकता थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी पळवाट काढण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. कारण की ज्या पद्धतीने आकाश बॅटिंग करतोय त्या अनुषंगाने त्याला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं मात्र घातकी ठरू शकतं. त्या अनुषंगाने प्रतीकनं मात्र पळवाट काढण्याचा प्रयत्न, परंतु ही पळवाट थोडीशी महाग पडली. एक अतिरिक्त धाव इथे मिळाली. धावसंख्या 51, धावफलकावरती एक गडी बाद. पुढील बॉल, हो इथे खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू. ही लाईन अगदी डेथ ओव्हरमध्ये आहे ना, आपण पाहिलं तर लसित मलिंगा जो मात्र हाताळत असतो. शोएब अख्तर देखील या लेनचा खूप वापर करत असतो, आणि इथे मात्र ह्या लेनचा वापर करत असताना प्रतीक म्हणतात ना मित्रांनो, ब्रह्मास्त्र अर्जुनानं टाकलं तरी असरदार आणि अश्वत्थामाने टाकलं तरी असरदार. आणि इथे मात्र जबरदस्त फटका, परंतु आउटफील्ड स्लो झाल्याच्या नंतर ही चेंडू मात्र सीमा पार, दर्जेदार चौकार. किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है, आणि इथे किस्मत देखील आकाशची साथ देत असताना धावसंख्या पोचली आहे धावपलकावरती 55, आणि फलंदाज आकाश खेळतोय 45 धावांवरती खेळतोय. 5 धावांपासून दूर आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा आकाशच्या इथे मिळतील का? धावसंख्या धावपलकावरती 55. हो तोच प्रयत्न होता, सबमरीन डिलिव्हरी, परंतु इकडे बॉल वाईड. पंच प्रवीण विषय सरांची नजर अगदी घारी सारखी आहे, स्प्राईट जितनी क्लिअर आहे. पंच कृष्ण केने सर देखील आज आहेत, काल देखील होते. आज हा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहू शकता. आणि काल जय मसोबा मोस संगड बाजी मारली होती, आज पुन्हा एकदा तो संघ इन अँड ऍक्शन मध्ये असेल. इथे बॅटची एज, त्या ठिकाणी चेंडू चालला नॉन स्टॉप बाउंड्री लाईन कडे, दर्जेदार चौकार. धावसंख्या पोचली आहे धावसंख्या धावपलकावरती 60 धावा, आणि आता 1 धावेपासून दूर आहे आकाश. आज आकाश पाहायला भेटेल का पहा. या ठिकाणी वादळ आलेला आहे, आणि वादळ देखील आलेलं आहे आकाश या नावाचं. एक वादळ मैदानाच्या आतमध्ये आणि एक वादळ आता मैदान झाडून पुसून सगळं म्युन्सिपाल्टीचं काम करत निघालेलं आहे. निसर्गाची कमाल आहे. निसर्ग काही करू शकतो मित्रांनो. निसर्गाशी आतापर्यंत कोणीच लढू शकणार नाहीये.
निसर्गानं किती मोठा हल्ला केला होता आपण कोरोना काळामध्ये पाहिला होता, परंतु तरी देखील आपण त्यातून सावरलेले आहोत. कित्येक आपल्या चाहत्यांना मात्र आपण गमावलेलं आहे त्या कोरोनाच्या काळामध्ये. ओ इथे जबरदस्त फटका आकाशच्या बॅट मधून आणि काय घडलंय. आकाश तिकडे मात्र बाद झालाय, अर्धशतक इथे मात्र हुकलेलं आहे, परंतु टाळ्यांनी या खेळाडूचं स्वागत केलं जाईल, कारण की ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. या मैदानावरती आकाशनं मात्र या ठिकाणी जबरदस्त खेळी केली. 49 धावा आकाशच्या पाहायला भेटल्या. फक्त एकच धाव तिथे मात्र करायची होती, परंतु ठीक आहे, खूप चांगली जबरदस्त दमदार कामगिरी या ठिकाणी आकाशच्या वतीनं आपल्या संघासाठी नक्कीच पाहायला भेटली. आणि त्याचं कौतुक देखील त्याच्या चाहत्यांकडून केलं जाते, त्याच्या खेळाडूंकडून, सहकार्याकडून टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं जात आहे. तर पहिल्या इनिंगचा खेळ इकडे समाप्त झाले. तर नक्कीच या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राइज आकाशला दिलं जात आहे. आमचे माजी सरपंच अनखर पाडा गावचे श्री अशोक धुमाळ यांच्या वतीनं. तर नक्कीच इथे जर आपण पाहिलं तर धावा जर आपण पाहिल्या इथे 60 धावा बनवल्यात. 61 धावांचं हे लक्ष आहे. 61 धावांचं लक्ष इथे आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण परिवर्तन करूया. आपल्या विभागातील एक दमदार आवाज त्यांनी देखील खूप मोठी भरारी घेतलेली आहे. या टिटवाळा परिसरामध्ये नव्हे, कल्याण परिसर नव्हे, तर ठाणे जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सध्या तरी केंद्रीय मंत्रीमध्ये त्याचा आवाज आपल्याला ऐकायला भेटला. वळूया आपण विश्वास केने यांच्याकडे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत रहा, पाहत रहा. स्वर्गीय श्रावणी सुभाष गायकर यांच्या स्मरणार्थ राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित राजे छत्रपती चषक 2025 ओटू कॉमेंट्री बॉक्स. स्वागत आहे मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपण जॉईन झालेला आहोत. मित्रांनो, म्हणतात ना की संकट तुम्हाला संपवायला येत नाही, तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी येत असतात. 4 ढग आडवे आले म्हणून काही सूर्याचं अस्तित्व संपत नाही, हे देखील आपल्याला या मॅचमध्ये पाहायला भेटेल. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते 30 सर्कलच्या आतमध्ये. एकच धाव मिळेल. एक धावेने श्री गणेशा झालेला आहे. 61 धावांचं लक्ष. आणि या लक्षाचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथे मात्र जोडलेला आहे ओमसाई रोहन टीमनं. आज ओमसाई रोहन टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि निमंत्रण दिलं होतं आई एकवेरा स्पोर्ट माडविलीपाडा टीमला, आणि हे निमंत्रण स्वीकारलं आकाशनं. काय जबरदस्त 61 धावांचं हे लक्ष ठेवलेलं आहे. आडव्या बॅटने या ठिकाणी फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव मिळेल.
एक धावेपेक्षा जास्त मिळणार नाहीये, कारण की ऑनसाईडचा आपण जर विचार केला तर तिकडे क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे ऑनसाईडला. ऑफसाईडला एक क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कल पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 10 धावा नक्कीच काढल्या होत्या एक विरासपोर्ट मानिवलीपाडा टीमनं. इथे आपण पाहू शकता चांगला फटका सजवलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. बॅकवर्ड पॉइंट वरून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती आहे. 6 धावा धावपलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश याला आपण पाहू शकताय, ज्यांनी आज 49 धावा केल्या या क्रीडांगणावरती. अर्धशतक मात्र त्यांचं हुकलं, परंतु त्यांच्या चाहत्यांची मनं मात्र त्याने जिंकली आहेत. यालाच क्रिकेट म्हणतात. काही घडू शकतं मित्रांनो. शेवटच्या मोमेंटला काय होईल हे आपण नक्कीच सांगू शकणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे आपल्याला पाहायला भेटलाय. त्याला देखील खेळून काढलाय, परंतु एक धाव इकडे मिळते. एक धावीने धावसंख्या थोडासा भर होईल. धावसंख्या पोहोचली धावपलकावरती 7 बिनबाद 7 अशी स्थिती आहे. बघा आपण विचार केला तर संघाचा, कारण की त्यांनी देखील पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्या होत्या. एक वेळा स्पोर्ट मानिवलीपाडा टीमचा पण विचार केला तर ती स्थिती ओमसाई रोहन टीम ची देखील पाहायला भेटली. आडव्या बॅटने त्या ठिकाणी गॅप आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोहोचतील. त्या ठिकाणी दरम्यान जोपर्यंत फेकतील 2 धावा इकडे नक्कीच कंप्लीट होतील. 2 धावेने धावसंख्या धावपलक आपण जर पाहिलं तर पुढे सरकेल 9 या आकड्यावरती. स्थिती चांगली आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 50-50 मॅच आहे. अजूनही काही होऊ शकते. दमदार मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. एखादं मोठं षटक जे मात्र धावांनी येईल, जे षटक आपण पाहिलं तर ज्या षटकामध्ये अगदी 20 धावा पाहायला भेटल्या, त्याच धावा इथे मात्र ओम साई रोहन या टीमच्या फलंदाजाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटतील. इथे जबरदस्त शॉट. चेंडू मात्र कुठे जाईल पाहावं लागेल. त्या ठिकाणी प्रयत्न चांगले पाहायला भेटले, परंतु चेंडू सीमा पार. संघर्षाचा शंकनाद. षटकार. मॅच रंगेल यात शंका नाहीये. काय जबरदस्त फटका तिकडे पाहायला भेटला आपल्याला. मनीष, त्याच्या सोबतीला पांडुरंग देखील आहे. आज या दोघांकडून मात्र अपेक्षा केली जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 15 धावा आहेत. 15 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आदी, ज्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे, त्याच्यावरती हा विश्वास दाखवलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आधी मात्र विश्वासाला सार्थक ठरेल का, कारण की पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. इथून जर आपण पाहिले तर मनीषनं षटकात ठोकलेला आहे. त्याच्या सोबतीला पांडुरंग हा देखील 6 धावांवरती खेळतोय. चौकार त्याच्या बॅटमधून देखील आला, परंतु मिस्टर मनीष इन अन ऍक्शन मध्ये आहे. स्ट्राईकला आपण पाहू शकता या पांडुरंग आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदी सज्ज झालाय. ऑर्ध विकेटने जाईल आदी. लांब पल्ल्याचा गोलंदाज आहे पांडुरंगसाठी. इथे चांगला फटका, जबरदस्त फटका त्या ठिकाणी सजवलाय पांडुरंगनं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भावेश तिथे मात्र होते. त्यांनी मात्र फेकी केली होती, थोडीशी वाईट फेकी पाहायला भेटली. त्या अनुषंगाने इथे मात्र धावा 3 धावा इकडे मिळाल्या. चांगली धावसंख्या इथे मात्र नक्कीच प्राप्त करतात. एक मोठा फटका, आत्मविश्वास इथे वाढेल मैदानाच्या आतमध्ये. रोहन टीमचा इथे जबरदस्त फटका आहे. हवेमध्ये बॉल आहे. स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक हो चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. त्या दरम्यान चेंडू देखील अगदी शेवटच्या मोमेंटला अडवलं जाते तिकडे. आणि इकडे पाहता पाहता 3 धावा देखील पाहायला भेटल्या. एक केरी दुहेरी धावांवरती ही लाईफ लाईन पुढे सुरू आहे. म्हणतात ना मित्रांनो, मुंबईची लाईफ लाईन ही रेल्वे आहे. त्या अनुषंगाने क्रिकेटची लाईफ लाईन ही एकेरी दुहेरी तिहेरी धावा असतात. आणि आता ही लाईफ लाईन टिकून ठेवलेली, मॅच जिवंत ठेवलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. पांडुरंगने त्याच्या सोबतीला मनीष विजयाच्या दिशेने संघर्षाची पराकाष्ठा करत असताना
पुन्हा एकदा पांडुरंगसाठी आधी. इथे मात्र आपण पाहू शकता हलक्या हाताने त्या ठिकाणी चेंडूला ढकललंय, परंतु चेंडूचा आपण विचार केला तर एकच धाव मिळेल. आता इथे मात्र कोणता बॅट्समन ऍक्शन घेईल हे नक्कीच पाहायला भेटेल, कारण की पांडुरंग स्ट्राईक देतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर मनीषला, मनीष देतो पांडुरंगला. कोणता बॅट्समन इथे चार्ज होईल, कोणत्या बॅट्समनच्या बॅट मधून अग्नीच्या ज्वाळा तोफेचे गोळे बाहेर पडतील हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. क्रिकेटच्या ह्या कुरुक्षेत्रात संधी मिळेल, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू कसून जाऊ नकोस. इथे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या ठिकाणी एक डाव कंप्लीट, दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न, हा ना अशी स्थिती निर्माण झाली आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आकाश तिकडे मात्र होता आणि एकता स्पोर्ट घोडसई संघ देखील जितू मगर आमचे जोडलेले आहेत. तर सध्या तरी आपण पाहू शकता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. हो, इथे मात्र नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चांगली गोलंदाजी. या षटकाचा आपण विचार केला तर आदित्यनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर तिकडे मात्र 15 धावा आल्या होत्या. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. या चेंडू नंतर पंच देखील आमच्यापर्यंत हे सांकेतिक चिन्ह पाठवत आहेत, पाहण्याची फार गरज आहे. इथे मात्र आपण पाहू शकता चेंडूवर बॅटचं व्यवस्थित कनेक्शन झाल्याने धावपाची संधी. ओहो, अगदी थोडा अंतरावरती यष्ट्या तिथे मात्र वाचल्या. 2 षटकाची समाप्ती आणि आपण ड्रिंक्स ब्रेक करतोय. रोहित 18 नंबरची जर्सी घालून ड्रिंक्स ची गाडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावपलकावरती आहेत. 12.0 सरासरी आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 12ला 37 धावांची आवश्यकता आहे. आता 12ला 37 ची गरज आहे. परंतु मिस्टर आपण विचार केला तर मनीष आणि पांडुरंग ही जोडी सलामीची जोडी आहे. जरी ही मॅच जिंकून दिली पांडुरंग आणि मनीषनं तर नक्कीच या क्रीडांगणावरचा तो मात्र एक इतिहास होईल. जर इथे आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये 20 धावा तरी येणं फार गरजेचं आहे, कारण की मागील इनिंगमध्ये आपण पाहिलं तर मानिवलीपाडा टीमनं देखील सुनील यांच्या दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा एकत्रित केल्या होत्या. ते षटक येणं फार गरजेचं आहे. परंतु आता या 2 षटकामध्ये ते षटक कुठलं असेल, मी तर म्हणेन की या षटकामध्ये तब्बल 20 धावा जमवणं फार गरजेचं असेल. तरच ही मॅच मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ओमसाई रोहन संघ मात्र सज्ज असेल. पांडुरंग आणि मनीष इथून मात्र जर विकेटची प्राप्ती झाली तर कदाचित जिथे हात घालण्याची संधी मिळेल तिथे पाय घातला जाईल. एकविरा स्पोर्ट मानवलीपाडा संघाच्या वतीनं आणि हे घडेल. सातत्याने संध्या इथे मात्र शोधत असतात गोलंदाजी करणारे संघ. आणि इथे आपण पाहू शकता या एकविरा स्पोर्ट मानवलीपाडा संघ देखील संधीचं सोनं करेल का. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भूपेश. याच्यावरती विश्वास टाकलेला भूपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्राईकला असेल मिस्टर पांडुरंग, नॉन स्ट्राईक एंडला मनीष. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती भूपेश सज्ज झालाय. भूपेश उर्ध विकेटने जाईल. लाईन लेंथ त्याच दिशेनं त्याने ठेवलेली आहे. हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल का. मागील मॅच मध्ये त्यांनी चांगलं समीकरण दाखवलं होतं. इथे मात्र आपण पाहू शकताय बॉल तिकडे चाललाय. अगदी शेवटच्या मोमेंटला 4 धावा इथे मिळत आहेत. म्हणतात ना मित्रांनो, आपण लेग बाईज आहे का, बॅट कट आहे. तर नक्कीच या 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांचा आपण विचार केला तर या संघर्षपूर्ण धावा असतील. इथे जबरदस्त फटका पांडुरंगच्या बॅट मधून. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एका टप्प्यानं ओहो बॅकअप देखील तिकडे चांगला पाहायला भेटला आपल्याला. शेवटच्या मोमेंटला शर्तीचे प्रयत्न तिकडे मात्र केले.
इकडे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, धावा का घेत नाहीयेत. धावा घेणं फार गरजेचं आहे, धावांचा खेळ आहे आणि कुठेतरी पंच धावा किती आहेत. आडव्या बॅटनं फटका सजवलाय, चेंडू गॅप मधून 4 धावांसाठी चौकार. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत आणि आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 9 मध्ये 38. सहा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 6 मध्ये 26. पहा, नक्कीच आपण विश्लेषण केलं होतं की एखादं षटक जिथे मात्र 20 धावा येणं गरजेचं होतं आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 20 पर्यंत जर पोहोचले असते तर इथे मात्र चांगली स्थिती निर्माण झाली असती ओमसाई रोहन टीमची. नवीन फलंदाज आता आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे, परंतु तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईकला मिस्टर पांडुरंग खेळपट्टीवरती आहे. नवीन फलंदाज संदीप दाखल झालेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी यश. 6 ला 26 धावाची गरज, 6 चेंडू आणि 26 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या स्थितीमध्ये एक वीरा स्पोर्ट मानविलीपाडा टीम. इथे जबरदस्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, हो झेल सोडली आहे. झेल मात्र तिकडे सोडलेली आहे, परंतु एक धाव इकडे नक्कीच मिळेल. एक धावीने धावफलक थोडेसे पुढे सरकत असताना 36 आणि आता 5 ला 25 धावांची गरज. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. स्ट्राईकला मिस्टर संदीप आहे. इथे चांगला फटका, जबरदस्त फटका त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. कुठल्या प्रकारे चान्स नाही, एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावरती 40. आता 4 मध्ये 21 धावांची गरज आहे. 4 मध्ये 21 धावा. समीकरण अवघड आहे या ठिकाणी. गोलंदाजानं चुकी केली तर मॅच मात्र नक्कीच या ठिकाणी चुकू शकते. रोहन संघाच्या बाजूने इथे चांगला फटका, पुन्हा एकदा त्याच दिशेनं. क्षेत्ररक्षक आता मात्र त्या ठिकाणी सक्रिय झाले, थोडेसे स्क्वेअरच्या दिशेने आले होते. एकच धाव तिकडे मिळाली आणि आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 3 मध्ये 20 धावांची गरज असेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित कनेक्शन नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. बघा, मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आकाशनं पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. आधीनं मात्र तिकडे 9 धावा खर्च केला. एक षटक जिथे मात्र कुठेतरी चांगल्या धावा येणं फार गरजेचं होतं. पांडुरंगाने त्याच्या सोबतीला मनीष दोघांनी चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. रक्षात्मक कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप झोन मध्ये चेंडूला दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना मात्र यश आलं नाहीये. एखादं चांगलं षटक मात्र गरजेचं होतं, परंतु आज मात्र मिस्टर आकाश ज्यानं 49 धावा ठोकल्या आणि 61 धावांचं हे लक्ष, आणि या लक्ष्यांच्या मोठ्या डोंगराच्या दडपणाखाली दडप होत असताना टीम आपल्याला पाहायला भेटत आहे, ती म्हणजे ओमसाई रोहन टीम. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. बॅटची एज, हो व्हॉट अ कॅच. काय झेल तिकडे पकडलंय.
एका हातानं तिथे मात्र झेल कॅरी केले आणि मॅच देखील कॅरी झालेला आहे. चला दोन्ही संघांना या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडूया, जिथे मात्र आकाशला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. 49 धावा त्यांनी मात्र ठोकल्या आणि आमचे अनखरपाडा गावचे माजी सरपंच श्री अशोक धुमाळ यांच्या वतीनं आकाशला देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते आकाश आपण स्वीकारायचं आहे.